आनंद हा माझा जन्मसिद्ध नाही. आनंद हा आपल्या सगळ्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आपण मिळवणारच. त्याची सुरुवात आपण शुक्रवारी लाईव्ह भेटून केलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिलेली आहे. व्हिडिओ नक्की बघा. आनंदाच्या अनेक गमती जमती आहेत. त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट, आनंदाच्या ह्या प्रवासात आपल्याला कधीतरी समाधान मिळतं, कधीतरी शांती मिळते, अशा अनेक गोष्टी मिळतात. हा प्रवास एकत्रित करायला खूप मजा येते. त्यामुळे नर्चर्ड इनसाइट परिवारामध्ये सबस्क्राईब करून लागलीच सामील व्हा. हे सगळीकडे शेअर सुद्धा करा. सगळ्यांचं नर्चर्ड इनसाइट परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. आजची गोष्ट आनंदीची. आपण असं धरून चालू की मी आनंदी आहे. माझा 5 वर्षाचा नातू एकदा मला विचारत होता, आजी मी ते चित्र काढतो की नाही, असे ते डोंगर असतात आणि मग तो सूर्य असतो, मग त्या सूर्याच्या अंगाला अशा रेषा का काढतो आपण? खरं सांगू, मला काय आणि त्याच्या आईला काय नीट उत्तर देताच आलं नाही. आम्ही म्हटलं, अरे ते प्रकाश किरण असतात, ती सूर्याची किरणं असतात. पण त्याला काही ते समजलं नाही. एक दिवस काय झालं, छान प्रसन्न सकाळ होती. खोलीमध्ये एक कवडसा आला. ह्या स्वारीने तो पाहिला. मग त्या कवडशाला पकडण्याचा प्रयत्न सुरू झाला. मग खालून पकडा, वरून पकडा, सगळे प्रकार करून झाले. कवडसा पकडता पकडता एक गोष्ट लक्षात आली, तो कवडसा जर अंगावर पडला तर तिथे एक वेगळाच रंग दिसतो. शर्टावर पडला तर अजूनच वेगळा रंग दिसतो. मग स्वारी एकदा अशी, एकदा अशी, एकदा असं करून झालं, सगळं करून झालं. मग दुसरीकडनं एक कवडसा आला. मग हा कवडसा पकडतोय, तो कवडसा पकडतोय, नुसती धमाल. तो कवडसा जमिनीवर पडला. असा छान वर्तुळाकार आकार दिसत होता. ह्या स्वारीने त्याच्यामध्ये तळ्यात मळ्यात करायला सुरुवात केली. आम्हाला पण त्याच्यात सामील करून घेतलं आणि मीही कधी त्याच्यात उड्या मारल्या हे मला कळलंच नाही, पण मजा आली. नातू म्हणाला, आजी तू उड्या मारतेस? माझी ती मैत्रीण आहे ना, तिच्या आजीला थोडं चाललं तरीही त्रास होतो, पाय दुखतात, गुडघे दुखतात. तू छान उड्या मारतेस. माझ्या लक्षात आलं, माझ्या शरीराला मी गृहीतच धरतेय, कशीही ताबडवून घेतेय. पहिल्यांदा माझ्या शरीराविषयी मला कृतज्ञता वाटली. मनातल्या मनात थँक यू असंही माझ्या शरीराला म्हणाले. आणि गंमत सांगू, मला खरंच बरं वाटलं. छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला मिळतात ना, पण त्याच्याकडे लक्षच नसतं. आणि ही स्वारी त्या कवडशामध्ये खेळण्यात गुंगून गेली आणि आम्हालाही त्याच्यामध्ये सामील करून घेतलं. नंतर म्हणाला, मी माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना घेऊन येतो. पळाला, 4-5 मित्रमैत्रिणींना घेऊन पण आला. आणि मग त्या सगळ्या बालचमूंची धमाल चालू झाली. माझा नातू खेळता खेळता एकदम थांबला आणि म्हणाला, मला उत्तर सापडलं, मला उत्तर सापडलं. आम्ही सगळ्यांनी विचारलं, कशाचं बाबा? तो म्हणाला, मला ते सूर्याच्या अंगाला का रेषा काढतात ना, ते कळलं. हे जे काही येतंय ना, हे सूर्याचं, तेच आपण रेषांनी दाखवतो.
काय मजा आहे ना, असं तो म्हणाला. त्याचा आनंद उत्तर गवसल्याने गगनात मावत नव्हता आणि तो सगळ्यांना समजावून देत होता की आपण सूर्याला हे जे काढतो ना, ते हे कवळसे आहेत. उत्तरापेक्षा सुद्धा त्याने विचारलेला प्रश्न खूप महत्वाचा होता, मार्मिक होता. तो प्रश्न त्याने विचारल्यामुळे ह्या उत्तरात त्याला गंमत मिळाली, समाधान मिळालं उत्तर मिळाल्याचं. का बरं असं घडलं असेल? सगळ्यात मुख्य म्हणजे त्याची पाटी कोरी होती, नवशिकी प्रवृत्ती होती, शिकण्यामध्ये उत्सुकता होती आणि त्याच्यामुळे तो प्रत्येक कृती त्या पद्धतीने म्हणजे मन लावून करत होता, भान हरपून करत होता. आणि ह्याच्यासाठीच आपण धडपडत असतो. हाच तो आनंद त्याला आपसूक गवसलेला होता. मलाही आता हे कळलंच होतं ना, की माझं शरीर हे माझं बलस्थान आहे. ह्या वयात मी उड्या मारू शकले. अशी बलस्थानं शरीराची नाही तर माझ्या आतमध्ये कोणती आहेत, हे शोधण्याचा मी प्रयत्न करणार आहे आता. जसं माझ्या नातवाची क्युरिओसिटी, उत्सुकता ही महत्वाची आहे. त्याच्यामुळे तो उत्तर शोधू शकतो आहे. नंतर त्या मुलांनी पाणी घेतलं, जमिनीवर सांडलं. त्याच्यात येणाऱ्या किरणांमुळे कसा रंग बदलतो आहे, पाणी कसं चमकतं आहे, ती फरशी कशी चमकते आहे, हे एन्जॉय केलं. मुलं गेली. नंतर ह्या राड्याचं करायचं काय? पूर्वीची मी असते ना, तर नक्की वैतागले असते. काय राडा करून ठेवलाय, किती तो मुलांचा कलकलाट. पण आज हा कलकलाट मला खूप आनंद देऊन गेला, शिकवून गेला. मी, माझी सून, लेक आणि नातू सगळ्यांनी मिळून ती खोली साफ केली. अगदी लख वगैरे नव्हती. कोपऱ्यात मला कचरा दिसत होता. पण आता मी बदललेले होते ना, म्हटलं राहू देत की, काय फरक पडतो. तुम्हाला आजची गोष्ट कशी वाटली? तुमच्याकडे आनंदाचे असे कोणते खजिने आहेत का? तर कमेंटमध्ये सांगा. शुक्रवारी 9 तारखेला आपण संध्याकाळी 7 वाजता लाईव्ह भेटणार आहोत. तोपर्यंत मस्त आनंदात जगा. अच्छा.